श्री स्वामी समर्थ मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढचे सर्व दिवस सुखा समाधानाचे जावे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्वसामान्य माणूस जेव्हा जीवन जगत असतो, अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा त्याच्या पूर्ण करायच्या असतात. आणि ह्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तर पहा, प्रत्येकाला अन्न मिळतं, वस्त्र मिळतं, परंतु आपल्या स्वतःचं घर असावं म्हणजे निवारा असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर पहा, बऱ्याच वेळा प्रत्येकाची इच्छा असते की हे आपलं एकतरी स्वतःचं घर हे असायला हवं. त्यामुळे प्रत्येकजण ह्या स्वतःच्या घरासाठी खूप सारी धडपड करत असतो आणि त्यासाठी खूप सारे प्रयत्न देखील करत असतो. तर त्यामुळेच पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगणार आहे. तर ते उपाय तुम्ही जर केले तर तुमच्या जीवनामध्ये जे काही स्वतःचं घर होण्यासाठीचे जे योग आहेत तर ते नक्कीच तयार होतील. तुमच्या कुंडलीमध्ये हे योग बनतील आणि तुम्ही ह्या काही दिवसामध्ये तुमचं स्वतःचं घर हे घेऊ शकताल. त्यासाठीच आपल्याला काय उपाय करायचे आहेत तेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि पहा, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर पहा, आपले स्वतःचे घर होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. हे उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत, परंतु याचे परिणाम जे आहेत तर ते अगदी अद्भुत आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, आपण आपलं स्वतःचं घर बांधण्याचा, स्वतःचं घर होण्याचा खूप म्हणजे स्वप्न पाहतो, परंतु आपलं ते स्वप्न हे स्वप्नच राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही अडीअडचणी आपल्याला नक्कीच येत राहतात. बऱ्याच वेळा बऱ्याच घरामध्ये काही ना काही समस्या ह्या निर्माण होत असतात. पहा, स्वतःचं घर होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो, परंतु त्यामध्ये आपल्याला यश संपादन होत नाही. म्हणजे काय, कधी कधी काय होतं की भावाभावांचे भांडणं होत असतात, किंवा मग आपल्याला धनाच्या संबंधित काही समस्या असतात, पैशाच्या संबंधित काही समस्या असतात. त्यामुळे सुद्धा आपलं घराचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. तर असे काही प्रॉब्लेम्स आपल्याला जर येत असतील तर ह्या प्रॉब्लेम्समधून तुमची सुटका होईल आणि तुमचं जे घर बांधण्याचं स्वप्न आहे, घर घेण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. तर पहा, सर्वात पहिला जो उपाय आहे तर तो मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, पहा, आपण जिथे राहतो आपल्या घराजवळ किंवा मग तुमच्या घराच्या आसपास लाल रंगाची गाय येत असेल, किंवा तुम्हाला रस्त्याने कुठे गाय दिसली, लाल कलरची गाय दिसली, तर तिला आपल्याला काय करायचं आहे की एक गुळाचा खडा जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे. तर पहा, आपल्या आसपास कुठे गायी असतील किंवा मग गोशाळा असेल, तिथे लाल कलरची जी गायी आहेत पहा, त्यांना रविवारच्या दिवशी आपल्याला गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. आता पहा, जर तुमच्या भाग्यामध्ये लाल रंगाची गाय नसेल किंवा तुम्हाला आसपास कुठे लाल रंगाची गाय नाही दिसली, तर तुम्ही कोणत्याही कलरच्या गायीला गुळाचा खडा हा चारू शकता. आणि त्यानंतर बघा, तिच्यासमोर हात जोडून आपल्याला मनोभावे आपली जी इच्छा आहे घर पूर्ण होण्याची, ती इच्छा व्यक्त करायची आहे. हे गोमाता, आम्ही आमचं घर घेण्यासाठी किंवा आमचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत, किंवा आमचे जे स्वप्न आहे तर ते नक्की पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला गायीला करायची आहे. आणि पहा, प्रत्येक रविवारी, म्हणजे तुमचे जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक रविवारी असा हा एक उपाय करू शकता. तर असं केल्यामुळे पहा, गायीचे आशीर्वाद जे आहेत गोमातेचे तर ते आपल्याला लाभले जातात आणि आपलं घर घेण्याचं जे स्वप्न आहे तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये काही योग तयार होतात. आता बघा, असं कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांच्या नशिबामध्ये घर हे लवकर होतं, आणि कोणत्या अशा आहेत की त्यांचं नशिबामध्ये घर हे लवकर होत नाही. तर पहा, जे मंगळ ग्रहाची लोकं आहेत पहा, ज्यांच्या मंगळ ग्रह हा प्रबळ आहे, तर अशा व्यक्तींचे घर हे लवकर होत असते.
तर पहा आपण कोणता प्रयत्न केला पाहिजे की आपलं घर होण्यासाठी आपला मंगळ ग्रह जो आहे तर तो आपला दुर्बळ नसावा. आपला मंगळ ग्रह जर दुर्बळ असेल तर आपले घर घेण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत, आपण घर घेण्यासाठी भरपूर सारे कष्ट मेहनत करत आहोत, परंतु आपलं जे घर घेण्याचं स्वप्न आहे ते काही ना काही कारणामुळे होत नाही, पूर्ण होत नाही. घराचं स्वप्न हे नेहमी अधुरं राहतं आणि काही ना काही अडचणी आपल्या घरामध्ये आपल्याला यायला लागतात. या उलट बघा, जर आपला मंगळ ग्रह जर चांगला असेल, आपला मंगळ ग्रह प्रबळ असेल, तर आपलं घर घेण्याचं स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होतं. त्यासाठी पहा आपल्याला काय करायचं आहे. मंगळ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तूंचं खूप महत्त्व आहे. ज्या ज्या वेळी आपण लाल रंगाच्या वस्तू वापरतो किंवा मग दान करतो त्यावेळेस आपला मंगळ ग्रह जो आहे तर तो प्रबळ होत असतो. म्हणूनच आपण गुळ हा लाल रंगाच्या गाईस खाऊ घातल्यामुळं आपला जो मंगळ ग्रह आहे तर तो प्रबळ होण्यास मदत होते. परंतु बघा, हे जे काही काम आहे तर ते आपल्याला काही दिवस प्रत्येक रविवारी न चुकता करायचं आहे. घरातील कोणतेही पुरुष हे कार्य करू शकतात, परंतु जे घरामध्ये कमवते आहेत, करते पुरुष आहेत किंवा स्त्री आहे, घरातली जी स्त्री आहे तिने जरी हे काम केलं तरी सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आता पहा दुसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे. तर बऱ्याच घरामध्ये भावा बहिणींचं एकमेकांशी पटत नाही, कायम वादवाद विवाद त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात. हे जे संबंध आहेत तर ते प्रेमळ बनवणं खूप महत्त्वाचं असतं. हे संबंध कटू नसावेत. जर तुमच्या भावा बहिणीमध्ये भावाभावामध्ये जर काही भांडणं होत असतील, खटकेसारखे तुमच्या भावाभावामध्ये उडत असतील तर तरीसुद्धा तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे अधुरं राहतं आणि काही ना काही अडचणी त्यामध्ये येत राहतात. अशा वेळेस पहा आपण आपल्या भावा बहिणींना काहीतरी लाल रंगाची मिठाई असेल तर ती खाऊ घालावी. जर तुम्ही भावाभावामध्ये खूपच वाद आहेत आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट त्या वस्तू देऊ शकत नाही, तर घरातील जे छोटे लहान मुलं आहेत तर त्यांच्या थ्रू जरी तुम्ही त्यांना दिलं तरी सुद्धा खूप याचा तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुमचे जे रिलेशन आहेत, तुमचे जे संबंध आहेत तर ते प्रेमळ बनतील आणि तुमचे घर घेण्याचे मार्ग हे खुले होतील. तर पहा आपले घरामध्ये काही संबंध जर नीट नसतील, घरामध्ये वारंवार वाद होत असतील तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपले घर घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. त्यामुळे पहा काही ना काही अडचणी आपल्या घर घेण्याच्या मार्गामध्ये येत राहतात. त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी न पसरवता आपल्या घरामध्ये प्रेमळ संबंध ठेवायचे आणि त्यामुळे आपल्या जे काही कुंडलीमध्ये जे योग आहेत घर घेण्याचे ते नक्कीच बनत राहतात. तर पहा अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता, ती म्हणजे एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मसूरची डाळ आहे तर ती घ्यायची आहे, बांधायची आहे आणि त्याची पोटली तयार करून किंवा मग ती लाल कलरच्या कपड्यामध्ये घेऊन ती कुणाला तरी दान करायची आहे. दान धर्म केल्याने प्रत्येक गोष्ट ही यशस्वी ठरत असते. त्यामुळे पहा दान धर्म करायला कधीही कमी करायचं नाही. आपल्या यथाशक्तीनुसार जेवढं दान आपल्याला करता येईल तेवढं आपल्याकडून झालं तर मग त्यामुळे सुद्धा आपले जे कुंडलीमधले ग्रह आहेत तर पहा हे वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या असतील तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये करू शकता किंवा मग एखादे गरजू व्यक्ती आहे पहा, ज्यांना खरोखरच गरज आहे ह्या वस्तूंची, त्यांना सुद्धा तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता. आता बघा आपण तिसरा उपाय बघणार आहोत. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय सर्वांनी आवर्जून करा. रोज आपण देवपूजा करताना सर्व गोष्टी व्यवस्थित करतो आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला देवपूजा करतानाच करायचा आहे. तर पहा प्रत्येक वेळेस आपण देवाला प्रार्थना करतो, आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, त्यासाठी आपण खूप सारे मिन्नते देवांपाशी करत आहोत, परंतु आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. तर पहा देवघरामध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे, रोज आपल्याला देवपूजा करताना रोज मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा. तर पहा हा दिवा जो लावायचा आहे ना आपल्याला, तर तो मातीचा लावायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करताना हा दिवा लावण्यासाठी आपल्याला कोणत्याही धातूचा दिवा वापरायचा नाही. पित्तळ, तांबे किंवा मग स्टील असे कोणत्याही धातूचा न वापरता आपल्याला मातीचाच दिवा आपल्याला वापरायचा आहे. तर त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा जो लांब वातीचा दिवा आहे तर तो रोज देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे.
असा रोज तुम्ही दिवा जर लावला आणि आपल्या इष्टदेवतेला जे आपली देवघरातले देव आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे की माझं जे घर होण्याचं स्वप्न आहे तर ते नक्कीच पूर्ण होऊ द्या. तर पहा, ह्यापैकी कोणतेही उपाय जे आहेत तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे ह्या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता. तुम्हाला जो शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता. हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही रविवार किंवा मंगळवारपासून सुरू करू शकता. पहा, त्यानंतर देवांना प्रार्थना करायची आहे, हनुमंतरायाला प्रार्थना करायची आहे. हे हनुमंतराया, आम्ही आमचं घर घेण्यासाठी निघालेलो आहोत. आमचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण करा, असं आपल्याला मनोभावे हनुमंतरायांना प्रार्थना करायची आहे. आजसुद्धा हनुमंतराय आपलं अस्तित्व पृथ्वी तलावर राखून आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे म्हणूनच पहा, हनुमंतरायांना केलेली प्रार्थना ही तुमची नक्कीच सफल होईल. आता पहा, ह्या दिवा लावल्याच्या नंतर जेव्हा त्या दिव्यातलं तेल हे संपून जाईल आणि त्यानंतर पहा, त्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि ही कापराची वडी प्रज्वलित करायची आहे. तर पहा, हा तेलाचा दिवा जो लावणार आहोत आपण मोहरीच्या तेलाचा, तो दिवा शांत झाल्याच्या नंतर म्हणजे तो विझल्याच्या नंतर त्यामध्येच आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि ती कापराची वडी प्रज्वलित करायची आहे. असं तुम्ही उपाय जर रोज केला तर एक दिवस तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण झालेलं तुम्हाला जाणवेल आणि हळूहळू त्यानुसारच तुमच्या घरामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. आणि बघा, खूप कमी कालावधीमध्ये आपलं घर हे घेऊन होईल किंवा बांधून होईल. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हेल्पफुल वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.